नमस्कार माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सर्व? आज आपण एका अशा विषयावर गप्पा मारणार आहोत जो कदाचित उघडपणे बोलला जात नाही, पण तुमच्या वैयक्तिक आयुष्यात, तुमच्या बेडरूम मध्ये आणि तुमच्या नात्यात तो एक मोठी क्रांती घडवून आणू शकतो. मैत्रिणींनो, आपण स्त्रिया म्हणून नेहमीच तक्रार करतो ना की माझा नवरा आता पहिल्यासारखा माझ्याकडे बघत नाही, किंवा लग्नानंतर आता आमच्यातलं ते आकर्षण संपलंय का. आपण तासनतास विचार करतो की नक्की काय चुकलंय. पण मैत्रिणींनो, कधी आपण पुरुषाच्या बाजूने विचार केलाय का? तुमच्या आयुष्यातील तो कणखर, जबाबदाऱ्यांचं ओझं वाहणारा जोडीदार जो बाहेरून खूप खंबीर दिसतो, त्याला नक्की काय हवं असतं? असं म्हणतात की पुरुषांना समजून घेणं म्हणजे जगातील सर्वात कठीण कोड आहे. ते कधीच आपलं दुःख बोलून दाखवत नाहीत, ते कधीच रडत नाहीत, पण त्यांच्या त्या कठीण कवचाच्या आत एक निरागस छोट्या मुलासारखं मन असतं, जे फक्त प्रेमासाठी असुसलेलं असतं. आपण स्त्रिया शब्दांवर प्रेम करतो, आपल्याला कौतुक ऐकायला आवडतं, पण पुरुषाचं तसं नसतं. त्यांना शब्दांपेक्षा स्पर्शाची भाषा जास्त लवकर आणि जास्त खोलवर समजते. ज्याला आपण मॅच्युअर पुरुष म्हणतो ना, जो आयुष्यात स्थिर आहे, ज्याला कष्टाची जाण आहे, त्याला महागड्या भेटवस्तूपेक्षा तुमच्या एका खऱ्या मायेच्या स्पर्शाची जास्त ओढ असते. स्पर्श ही फक्त शारीरिक क्रिया नाही, तर ती एका आत्म्याने दुसऱ्या आत्म्याशी साधलेला संवाद आहे. आज मी तुम्हाला अशा 7 जादुई स्पर्शाबद्दल सांगणार आहे, जे कोणत्याही पुरुषाला तुमच्या प्रेमात अक्षरशः वेड करतील. हे स्पर्श इतके ताकदवान आहेत की तो पुरुष जगासाठी कितीही मोठा असला तरी तुमच्या समोर मात्र तो केवळ तुमचा होऊन राहील. हा व्हिडिओ म्हणजे तुमच्या नात्यातील ती हरवलेली ऊब परत मिळवून देण्याची एक मोठी संधी आहे. त्यामुळे पुढची काही मिनिटं स्वतःसाठी काढा आणि हा व्हिडिओ शांतपणे शेवटपर्यंत पहा, कारण यातला प्रत्येक शब्द तुमच्या आयुष्यात जादू घडू शकतो. नात्यातील पहिली ठिणगी ही नेहमी एका छोट्याशा आणि नाजूक स्पर्शाने पडते. त्यातला सर्वात पहिला स्पर्श म्हणजे त्याच्या चेहऱ्याला दिलेली ती मायेची साथ. कल्पना करा, तुमचा जोडीदार दिवसभराच्या प्रचंड कामानंतर घरी आलाय. ऑफिसचे राजकारण, ट्रॅफिकचा मनस्ताप आणि उद्याच्या कामाचं टेन्शन त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय. अशा वेळी आपण काय करतो? आपण लगेच चहा घेणार का, किंवा मुलाची फी भरायची आहे, अशा विषयांतर करतो. इथेच आपण थोडं चुकतो. त्याला तेव्हा तुमच्या प्रश्नाची नाही, तर तुमच्या अस्तित्वाची आणि आधाराची गरज असते. अशा वेळी त्याच्या समोर जा, त्याच्या डोळ्यात शांतपणे पहा आणि काहीही न बोलता तुमची मखमली बोट त्याच्या गालावरून, कपाळावरून आणि डोळ्यावरून फिरवा. जेव्हा तुम्ही त्याच्या चेहऱ्याला स्पर्श करता, तेव्हा त्याच्या शरीरातील सर्व नसा रिलॅक्स होतात. सायकोलॉजी सांगते की चेहऱ्याला केलेला स्पर्श हा थेट मेंदूला शांतीचा संदेश देतो. पुरुषांना समाजाने शिकवलेलं असतं की थकवा दाखवायचा नाही, पण तुमच्या या स्पर्शामुळे त्याचं ते खंबीरपणाचा मुखवटा गळून पडतं. त्याला जाणवतं की कुणाचं तरी त्याच्याकडे पूर्ण लक्ष आहे, कुणीतरी त्याला जज न करता स्वीकारतंय. तुम्ही जेव्हा त्याचे केस हलकेच नीट करता किंवा फक्त त्याच्या कपाळावर हात ठेवता, तेव्हा त्याला एक वेगळा सन्मान जाणवतो. हा स्पर्श नात्यात एक अशी भावनिक गुंतवणूक आहे, जिची परतफेड तो पुरुष आयुष्यभर तुम्हाला भरभरून प्रेम देऊनच करतो. तो विचार करेल की जगासाठी मी काहीही असलो, पण हिच्यासाठी मी सर्वात प्रिय आहे. दुसरा स्पर्श जो पुरुषाच्या मनावर राज्य करतो, तो म्हणजे सार्वजनिक ठिकाणी त्याचा हात घट्ट पकडणं. मैत्रिणींनो, आपण 4 भिंतीच्या आड खूप प्रेम व्यक्त करतो, पण बाहेर गेल्यावर आपण थोडं नॉर्मल होतो, अंतर राखतो. पण एका मॅच्युअर पुरुषाला तेव्हा सर्वात जास्त अभिमान वाटतो जेव्हा त्याची स्त्री जगासमोर त्याचा हात अभिमानाने पकडते. जेव्हा तुम्ही गर्दीच्या ठिकाणी असता, मार्केटमध्ये असता किंवा रस्ता ओलांडत असता, तेव्हा त्याचा हात तुमच्या हातात लॉक करा. ही केवळ सुरक्षितता नाही, तर हा एक जाहीर संदेश असतो की हा माणूस आहे आणि मला याचा अभिमान आहे. जेव्हा तुम्ही त्याचा हात पकडता, तेव्हा त्याच्या पुरुषत्वाला आणि त्याच्या आत्मविश्वासाला एक नवीन उभारी मिळते. त्याला वाटतं की तो तुमचा रक्षक आहे आणि तुम्ही त्याच्यासोबत सुरक्षित आहात. बघा, तुम्ही हात पकडल्यावर तो लगेच तुमची पकड अजून घट्ट करेल. हा त्याच्या मनाचा नैसर्गिक प्रतिसाद असतो. हा स्पर्श एक मूक वचन आहे की आयुष्याच्या कोणत्याही वळणावर मी तुझा हात कधीच सोडणार नाही. ही कृती त्याला तुमच्याबद्दल अधिक जबाबदार बनवते. त्याला मनापासून वाटतं की हीच ती स्त्री आहे जिच्यासाठी मला जगाशी लढायचं आहे. आतापर्यंत आपण जे पाहिलं ते तर फक्त प्रेमाची वरवरची सुरुवात होती, पण खऱ्या प्रेमाचा प्रवास तर इथून पुढे सुरू होतो. पुढचे 2 स्पर्श इतके खोल आणि खास आहेत की ते तुमच्या जोडीदाराच्या हृदयाचे असे कोपरे उघडतील जे कदाचित त्याने स्वतःही कधी पाहिले नसतील.
नीट ऐका, कारण हे गुपित तुमचं नातं अजरामर करू शकतं. चला वळूया अशा स्पर्शाकडे जो त्याला संपूर्ण थकवा एकाच सेकंदात पळून लावेल. तिसरा स्पर्श जो कोणत्याही नात्यात नवसंजीवनी देतो तो म्हणजे त्याच्या मानेवर आणि खांद्यावर दिलेला तो रिलॅक्सिंग स्पर्श. पुरुषाच्या शरीरात ताण हा सर्वात जास्त त्याच्या मानेच्या आणि खांद्याच्या स्नायूमध्ये साठलेला असतो. दिवसभर जगाचा आणि जबाबदाऱ्यांचं ओझं वाहून हे खांदे अक्षरशः आखडलेले असतात. जेव्हा तो खुर्चीवर बसून लॅपटॉपवर काम करत असेल किंवा शांतपणे बसला असेल तेव्हा मागून जाऊन तुमचे हात त्याच्या खांद्यावर ठेवा आणि हलका मसाज द्या. तुमच्या हाताची ऊब त्याच्या स्नायूमध्ये शिरते तेव्हा त्याला मिळणारा आनंद शब्दात मांडता येणार नाही. या स्पर्शात एक प्रकारचा सपोर्ट सिस्टीम दडलेलं असतं. त्याला जाणवतं की तुम्ही केवळ त्याच्या सुखामध्ये सहभागी नाही आहात तर त्याच्या कष्टाची जाणीवही तुम्हाला आहे. मानेच्या मागच्या बाजूला तुमची बोटं फिरवणं हे त्याला मानसिकरित्या खूप शांत करतं. या कृतीतून तुम्ही त्याला एक अप्रत्यक्ष संदेश देता की तुला एकट्याला हे ओझं उचलण्याची गरज नाहीये, मी तुझा भार हलका करायला इथे आहे. हा स्पर्श त्याच्या मनातील तुमच्याबद्दलचा आदर कैक पटीने वाढवतो. त्याला वाटतं की ही स्त्री माझ्या शरीरापेक्षा माझ्या मनाच्या थकव्याला जास्त चांगलं ओळखते. चौथा स्पर्श जो प्रत्येक पुरुषाला पुन्हा एकदा लहान बाळ बनवतो तो म्हणजे त्याच्या केसातून फिरणारी तुमची बोटं. आपण नेहमी म्हणतो ना, प्रत्येक पुरुषाच्या आत एक लहान मूल असतं. ते इथेच जागं होतं. मॅच्युअर पुरुषांना बाहेरच्या जगात नेहमी खंबीर राहावं लागतं, पण तुमच्या कुशीत त्यांना लहान व्हायचं असतं. जेव्हा तो तुमच्या मांडीवर डोकं ठेवून पडलेला असतो किंवा तुम्ही दोघे निवांत बसलेले असता तेव्हा अगदी शांतपणे त्याच्या केसातून हात फिरवा. हा स्पर्श इतका शांत आणि लुप्त करणारा असतो की त्याला जगातील सर्व चिंता विसरायला लावतो. त्याला मिळणारा तो मानसिक विसावा त्याला तुमच्या प्रेमाच्या कायमच्या बंधनात अडकवतो. या स्पर्शात एक अशी नशा असते जी त्याला वारंवार तुमच्याकडे खेचून आणते. त्याला जाणवतं की तुमच्या जवळच त्याचं खरं घर आहे. हा स्पर्श केवळ फिजिकल नसून तो पूर्णपणे इमोशनल आहे. जेव्हा तुम्ही त्याच्या केसातून बोट फिरवता तेव्हा त्याला तुमचं वात्सल्य आणि प्रेम दोन्ही एकाच वेळी जाणवतं. या क्षणी त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं ते जगातील कोणत्याही संपत्तीपेक्षा मौल्यवान असतं. मैत्रिणींनो, हे स्पर्श तर फक्त शारीरिक जवळीक वाढवणारे होते, पण आता आपण अशा टप्प्यावर पोहोचलो आहोत जिथे स्पर्श थेट आत्म्याला भिडतो. पुढचा भाग तुमच्या नात्यातील ती जुनी आणि हरवलेली रोमांसची आग पुन्हा पेटवणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या जोडीदाराने फक्त तुमच्याच विचारात राहावं तर हे मुद्दे खूप लक्ष देऊ नये का. पाचवा स्पर्श जो तुमच्या नात्यात पुन्हा एकदा तो जुना उत्साह निर्माण करेल तो म्हणजे मागून मारलेली ती अचानक मिठी. ही मिठी म्हणजे एक प्रकारचं सरप्राईज लव आहे. कल्पना करा, तो किचन मध्ये मदत करतोय किंवा बाल्कनीत उभा राहून बाहेर बघतोय. अशा वेळी अचानक मागून जाऊन त्याला घट्ट मिठी मारा. तुमचा चेहरा त्याच्या पाठीवर विसरू द्या आणि एक दीर्घ श्वास घ्या. हा स्पर्श त्याला एक खूप मोठा आश्चर्याचा धक्का तर देतोच, पण त्यासोबत त्याला मिळणारा आनंद प्रचंड असतो. या स्पर्शात एक प्रकारचा हक्क असतो. जेव्हा तुम्ही मागून मिठी मारता तेव्हा त्याला तुमची ओढ आणि तुमचं त्याच्याबद्दलचं वेड शब्दाशिवाय समजतं. पुरुषांना अशा स्त्रिया खूप आवडतात ज्या त्याच्यावर प्रेम व्यक्त करायला घाबरत नाही. ही मिठी त्याला सांगते की तू कुठेही असला तरी मी तुझ्या मागे उभी आहे. या स्पर्शाने निर्माण होणारं ते पॉझिटिव्ह टेन्शन तुमच्या दोघांमधील केमिस्ट्रीला एका वेगळ्याच लेवलवर नेऊन ठेवतं. तो पुरुष कितीही बिझी असला तरी तुमच्या एका मिठीमुळे त्याचं मन पुन्हा एकदा तुमच्याच विचारात रंगून जातं. सहावा स्पर्श जो खूप जास्त इमोशनल आणि गंभीर आहे तो म्हणजे त्याच्या छातीवर ठेवलेला तुमचा हात. हा स्पर्श नात्यातील विश्वासाचा सर्वोच्च बिंदू आहे. जेव्हा तो त्याच्या भविष्याबद्दल, त्याच्या स्वप्नांबद्दल किंवा त्याच्या समस्यांबद्दल तुमच्याशी बोलत असतो तेव्हा तुमचा हात अगदी शांतपणे त्याच्या हृदयावर ठेवा. हा स्पर्श एक खूप मोठं इन्शुरन्स आहे. त्याला जाणवतं की तुम्ही केवळ त्याचे शब्द ऐकत नाही आहात तर त्याच्या हृदयाचे ठोकेही तुम्हाला समजतायत. मॅच्युअर पुरुषांना आयुष्यात नेहमी असं वाटतं की त्यांना कुणीतरी समजून घ्यावं, त्यांच्या संघर्षाची कुणीतरी कदर करावी. तुमचा हात जेव्हा त्याच्या छातीवर असतो तेव्हा त्याला एक प्रकारची सुरक्षितता आणि मानसिक शांती मिळते. हे त्याला सांगतं की तुझं हृदय माझ्याकडे सुरक्षित आहे. हा स्पर्श इतका पवित्र असतो की तो तुमच्यातील विश्वासाचा पूल अधिक मजबूत करतो. या क्षणी तो पुरुष तुमच्या समोर पूर्णपणे सरेंडर होतो, कारण त्याला माहित असतं की हीच ती व्यक्ती आहे जिच्या समोर मला माझं मन मोकळं करता येईल.
सातवा आणि सर्वात महत्त्वाचा स्पर्श जो तुमच्या नात्याचा खरा आत्मा आहे तो म्हणजे 10 ते 20 सेकंदाची ती घट्ट मिठी. ही मिठी साधी नसावी तर ती अशी असावी जिथे श्वासाची गती वाढते आणि जगाचं भान हरपतं. जेव्हा तुम्ही त्याला समोरून मिठीत घेता तेव्हा त्याला लगेच सोडू नका. त्याला तुमची ऊब जाणू द्या. सायन्स असं सांगतं की जेव्हा आपण एखाद्याला 20 सेकंदापेक्षा जास्त वेळ घट्ट मिठी मारतो तेव्हा शरीरात ऑक्सिटोसिन नावाचं हॅप्पी हार्मोन तयार होतो, जो दोन व्यक्तीमधील बॉन्डिंग घट्ट करण्याचं काम करतो. एक मॅच्युअर पुरुषासाठी ही मिठी म्हणजे जगातील सर्वात सुरक्षित जागा असते. दिवसभराच्या धावपळीनंतर, अपमानानंतर किंवा संघर्षानंतर जेव्हा तो तुमच्या कुशीत येतो तेव्हा त्याला वाटतं की त्याचं सर्व दुःख विरघळून गेले. ही मिठी म्हणजे प्रेमाचं सर्वोच्च शिखर आहे. जो पुरुष तुमच्या कुशीत शांत राहू शकतो तो पुरुष तुम्हाला कधीच सोडून जाऊ शकत नाही. हा स्पर्श त्याला तुमचा कायमचा गुलाम करेल, पण प्रेमाचा गुलाम. तर माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, हे होते ते 7 स्पर्श जे तुमच्या नात्यात जादू घडवू शकतात. बघा, प्रेम व्यक्त करण्याच्या अनेक पद्धती असतात, पण स्पर्शाची ही भाषा थेट मनाला भेटते. आपण स्त्रिया म्हणून जर थोडा पुढाकार घेऊन आपल्या जोडीदाराला हे छोटे छोटे पण अर्थपूर्ण स्पर्श दिले तर आपलं नातं पुन्हा एकदा बहरून येईल. लक्षात ठेवा, मॅच्युअर पुरुषाला तुमच्या सौंदर्यापेक्षा तुमच्या स्वभावाचा आणि तुमच्या स्पर्शाचा जास्त आदर असतो. तो तुमच्याकडे अशा एका साथीदाराच्या रूपात पाहतो जो त्याला प्रत्येक कठीण प्रसंगात सावरून धरेल. नात्यात कधीही संकोच करू नका, कारण तुमचे हे छोटेसे प्रयत्न तुमच्या जोडीदाराला जगातील सर्वात आनंदी पुरुष बनवू शकतात. मला खात्री आहे की आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच तुमच्या जोडीदाराला एका नवीन नजरेने पाहाल आणि तुमच्या स्पर्शाने त्याच्या आयुष्यात आनंदाचे रंग भराल. तुम्हाला यातील कोणता स्पर्श सर्वात जास्त आवडला किंवा तुमचा अनुभव काय आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुमच्या प्रत्येक कमेंटने मला नवीन विषय मांडायला प्रेरणा मिळते. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या इतर मैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांचंही नातं अधिक सुंदर होईल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच मनोरंजक आणि महत्त्वाच्या विषयावर आपण नेहमी गप्पा मारत राहणार आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या नात्याची काळजी घ्या. प्रेमात राहा आणि आनंदी राहा. धन्यवाद.